अगोदरच पाऊस हा लांबलेला आहे आणि पाऊस लांबलेला असताना काही जेमतेम पावसातच शेतकऱ्यांनी पेरणी केली. नाही, पेरणी केली, पैसे एक तर कर्जमाफीचं सरकारनं सांगितलेलं होतं, आजपर्यंत कर्जमाफी झाली नाही. पण शेतकऱ्यांची कर्जमाफी न होताही आज मी एस टी बसेसवर त्यांच्या जाहिराती पाहतो. हे त्यांच्या जाहिराती आहेत, म्हणजे कर्जमाफीच्या ह्या जाहिराती आहेत. कर्जमाफी न होताही जाहिरात अगोदर लावलेली आहे, पण शेतकऱ्याला 1 रुपयाची कर्जमाफी आतापर्यंत झाली नाही. शेतकरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहे. कर्जमाफीचं अनेक वर्षापासून मी आता त्याचा व्हिडिओ दाखवला. कर्जमाफीचं अनेक दिवसापासून घोषणा चालू आहेत, पण अजूनही 5 पैशाची कर्जमाफी झाली नाही. उलट कर्जमाफी न करता यांच्या एस टी बसेसवर जाहिराती लागलेल्या आहेत आणि जाहिराती सांगितल्या आहे कर्जमाफी आम्ही सर्वात मोठी कर्जमाफी करणार आहोत म्हणून. परंतु शेतकऱ्याच्या हातात 5 पैसे त्याचे अजून भेटले नाही आणि कधी भेटतील याची तारीखसुद्धा नाही. आणि अशा परिस्थितीत जे आज शेतकरी अडचणीत आहे, त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं अतिशय सरकारचं कर्तव्य आहे. ते काम आहे ते सरकार न करता ह्या फुकटच्या जाहिरातीबाजी आणि दोगलेबजाव करत आहे. असं आहे की यांच्या काळात महायुतीचं जेव्हा सरकार सोबत विश्वासघात झाल्यानंतर यांचं सरकार आलं महाआघाडीचं, त्यावेळी यांनी जी कर्जमाफी दिली त्याचा आकडा पहा आणि देवेंद्रजी व एकनाथजी शिंदेच्या नेतृत्वात जे आधीचं सरकार होतं आणि नंतरचं सरकार आलं त्यांचे आकडे जर आपण पाहिले तर आपल्याला निश्चितपणे लक्षात येईल मोठा डिफरन्स त्यामध्ये आहे. आमच्या सरकारनं जी कर्जमाफी दिली होती ती जवळपास 25,000 कोटीची होती. यांनी जी दिली ती 20,000 कोटीची होती आणि त्यामध्येही यांनी OTS केलं नव्हतं. म्हणजे 2 लाखाच्या वर 10 रुपये 1,000 रुपये जरी असतील तरी त्या शेतकऱ्याला त्या कर्जमाफीचा लाभ देऊ हे शकले नाही. उलट आमच्या सरकारने देवेंद्रजीच्या सरकारने जी कर्जमाफी दिली त्यामध्ये OTSची व्यवस्था होती. 2 लाखाच्या वर जर कर्ज असेल तर 2 लाखाच्या वरचं त्यांनी भरावं आणि 2 लाख शासन भरेल अशी व्यवस्था त्यामध्ये होती. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, यांनी मोठ्या वल्गना केल्या. सरकार आल्यावर आम्ही असं करू तसं करू, 50,000 रुपये त्या शेतकऱ्यांना रेग्युलर शेतकऱ्यांना देऊ, पण हे यांच्या काळामध्ये ते देऊ शकले नाही आणि ते काम आमच्या सरकारनं केलं, महायुतीच्या सरकारनं केलं. त्याच्यामुळे यांचे आरोप हे निव्वळ प्रसिद्धीसाठी असतात. हे काहीच करू शकले नाही आजपर्यंत. आणि आता जी कर्जमाफी झाली त्यामध्ये सगळ्या अटीशर्ती जवळपास सगळ्या आमदारांनी सभागृहामध्ये जेव्हा चर्चा झाली तेव्हा नागरिकांकडून शेतकऱ्यांकडून ज्या काही लक्षात आल्या की यामुळे त्रास होऊन राहिला, त्या सगळ्या गोष्टी जेव्हा शासनाच्या लक्षात आणून दिल्या त्यावेळी माननीय देवेंद्रजींनी त्यांचं भाषण आपण ऐकलं असेल. त्यामध्ये या सगळ्या अटीशर्ती काढून टाकलेल्या आणि मॅक्झिमम शेतकऱ्यांना मोठा लाभ यामध्ये मिळणार आहे आणि जवळपास 42,000 कोटी रुपयाची ही कर्जमाफी आहे. त्यामुळे ह्या आरोपांमध्ये कुठलंही तथ्य नाही. भ्रमनिरास त्यांचा झालेला आहे. या निवडणुकांमध्ये जे काही त्यांच्या बाबतीत घडलं त्या आरोपांकडे जे आता सगळे बोलून राहिले, यांनी ज्या पद्धतीनं विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये यांचे मतदार वागले आणि त्यानंतर स्टेटमेंट, कालही पुन्हा त्यांच्या जिल्हाध्यक्षाचं स्टेटमेंट आहे काहीतरी, स्वतःच्याच मतदारांवर स्वतःच्याच निवडून आलेल्या लोकांवर अविश्वास दर्शवणं, यांनी पैसे घेतले असं स्पष्ट जाहीर भाषणात म्हणणं एखाद्या जिल्हाध्यक्षानं. त्याच्यामुळे या फ्रस्ट्रेशनमधून हे सगळे आरोप येऊन राहिले असं मला वाटते.